बदलापूर येथील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा, गुन्ह्याची उकल तात्काळ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावं यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचं पाऊल उचललंय। ठाणे महापालिकेच्या 124 शाळांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 2,96,00,000 खर्च पालिका करणार आहे। दरम्यान एकाच वेळी 28,000 विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, चिमुरड्या मुलींचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना शाळेतच घडू लागल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारनं शाळेत सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य केलं असून ज्या शाळेत या यंत्रणा नाहीत अशा शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत। त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे महापालिका प्रशासनानं पुढाकार घेत पालिकेच्या शाळा सुरक्षित करण्याचा विचार केलाय। अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बनवण्यासाठी पालिकेनं निविदा काढली आहे। विद्युत विभागाच्या मदतीनं येत्या काही दिवसातच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत। ठाणे महापालिकेच्या 77 इमारतींमध्ये 106 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा एकूण 129 शाळा आहेत। या शाळेत तब्बल 977 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। शाळेतील सर्व सीसीटीव्हींचं नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून केलं जाणार आहे।